क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। कर्जत चौक महामार्गावरील भिसेगाव खिंड आणि सॉल्ट हॉटेल दरम्यान बुधवार आज 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। चालक आणि प्रवासी थोडक्यात बचावले। चौक मार्गावरून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या औरा प्रवासी कारची समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारला प्रथम धडक झाली। त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या औरा कारने पुढे असलेल्या वॅगनार कारला धडक दिली। या तिहेरी अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। मात्र अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता। दरम्यान कर्जत चौक महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असल्याने नागरिक आणि वाहन चालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। ओव्हरटेक करताना वेगावर नियंत्रण ठेवण्यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज असून रस्त्याचे दुभाजकीकरण होणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे। ओला उबर का गाडी 2 गाड्यांचा भुसकाळ करून टाकलाय बार। हाँ ये देखो ओवरटेक मार रहा था लगता है। सॉल्टच्या अगोदर ओव्हरटेक मारताना ऍक्सिडेंट झालाय। सांभाळून गाड्या चालवा सर्वांनी प्लीज। स्कॉर्पिओची वाट बघा कशी लागली। स्कॉर्पिओ होती म्हणून ओल्यावर आले। किती सेफ आहेत बघा, 2 गाड्या टकल्यात पण काही संबंध नसताना हा समोरून येत होता, इकडून समोर टकला राईट साईडला।